महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांशी आपण जेव्हा बोलतो तेव्हा एक तक्रार नेहमी ऐकू येते. ती म्हणजे सरकारच्या योजना खूप चांगल्या असतात पण त्या आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. हो. आणि पोचल्या तरी त्याची प्रक्रिया इतकी किचकट असते. बरोबर. अर्ज कुठे करायचा, कागदपत्र कोणती लागतात, या चक्रातच अनेक शेतकरी अडकून पडतात आणि चांगल्या योजनांचा लाभच घेऊ शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. तर आज आपण याच मूळ समस्येवर बोलणार आहोत. तंत्रज्ञानाच्या मदतीने यावर कसा तोडगा काढला जातोय याचा एक सखोल आढावा घेऊया. आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे महाविस्तार AI नावाचा एक ॲप. हे ॲप आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतं. पण आपलं काम फक्त हे ॲप काय आहे हे सांगणं नाही, तर हे ॲप शेतकऱ्यांच्या आयुष्यात खरंच काही बदल घडू शकतं का, याच्या मुळाशी जायचंय. चला तर या तंत्रज्ञानाच्या आत डोकावून पाहूया. सुरुवातीलाच एक मुद्दा मला नोंदवायचा आहे जो खूप महत्त्वाचा आहे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचं स्वतंत्र धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र हे आपल्या देशातलं पहिलं राज्य आहे. हो, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि महाविस्तार AI ॲप हे त्याच धोरणातून जन्माला आलेलं पहिलं ठोस पाऊल आहे. अगदी बरोबर. आणि याला फक्त एक ॲप्लिकेशन म्हणून पाहिलं ना, तर आपण यामागचा मोठा विचार समजून घेऊ शकणार नाही. पारंपरिक शेतीत शेतकरी अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. पाऊस, बाजारभाव. स्थानिक सल्लागार. हो. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अनिश्चितता खूप आहे. हे तंत्रज्ञान काय करतं, तर त्या अनिश्चिततेच्या जागी माहितीवर आधारित निश्चितता आणण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे शेतकऱ्याला केवळ एक उत्पादक न ठेवता त्याला त्याच्या शेतीचा CEO बनवण्याचा हा प्रयत्न आहे. शेतीचा CEO ही कल्पनाच खूप रंजक आहे. मग या ॲपमधलं पहिलं आणि सर्वात मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे सरकारी योजनांची माहिती. ते या कल्पनेला कसं बळ देतं? याचा सगळ्यात मोठा फायदा काय, तर माहितीसाठी जी वणवण करावी लागायची हो, किंवा मध्यस्थांवर अवलंबून राहावं लागायचं, बरोबर. ती गोष्ट जाता संपते. विचार करा, कृषी विभागाची कोणतीही नवीन योजना आली की शेतकऱ्याच्या मोबाईलवर थेट एक नोटिफिकेशन येतं. अच्छा. त्याला योजनेची संपूर्ण माहिती, कागदपत्र, अर्ज करण्याची पद्धत सगळे एकाच ठिकाणी मिळतं. यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता येते. हो, आणि भ्रष्टाचारालाही आळा बसू शकतो. जो शेतकरी पूर्वी माहितीसाठी इतरांवर अवलंबून होता, त्याच्या हातात आता माहितीची ताकद येते. म्हणजे माहितीचा जो एक मोठा अडथळा असतो तो दूर होतो. पण अनेकदा फक्त माहिती पुरेशी नसते ना. म्हणजे शेतकऱ्यांच्या मनात खूप प्रश्न असतात. अगदी योग्य मुद्दा आहे हा. पिकावर एखादा नवीन रोग आला किंवा हवामानात अचानक बदल झाला तर बरोबर. आणि याच गरजेला ऑनलाईन शेती शाळा हे वैशिष्ट्य उत्तर देतं. पण हे काही फक्त YouTube व्हिडिओ पाहण्यासारखं नाहीये. अच्छा. ही एक थेट संवादाची सोय आहे. यातून शेतकरी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ शास्त्रज्ञ किंवा अगदी प्रगतिशील शेतकरी अधिकारी त्यांच्याशी थेट बोलू शकतो. कल्पना करा, यवतमाळच्या एका दुर्गम गावातला शेतकरी त्याच्या कपाशीच्या पिकावरच्या बोंडळीबद्दल थेट राहुरी कृषी विद्यापीठातला तज्ज्ञाला विचारतोय. आणि त्याला लगेच उत्तर मिळतंय. शास्त्रीय उत्तर मिळतंय. ज्ञानाची ही जी दरी आहे ना, ती सांधण्याचं काम हे वैशिष्ट्य करतं. म्हणजे हे एक प्रकारचं इंटरॅक्टिव्ह क्लासरूम झालं, जे शेतकऱ्याच्या सोयीनुसार त्याच्या शेतात किंवा घरात उपलब्ध आहे. हो. आणि यामुळे एक समुदाय तयार होतो. तो कसा? जेव्हा अनेक शेतकरी एकाच व्यासपीठावर येऊन प्रश्न विचारतात, तेव्हा इतरांनाही त्यातून शिकायला मिळतं. एकाचा अनुभव दुसऱ्याच्या कामी येतो. बरोबर. ज्ञानाचं असं लोकशाहीकरण होणं हे शेतीच्या भविष्यासाठी खूप महत्वाचं आहे. खरंय. पण माझ्यासाठी यातलं सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे वैयक्तिक पीक सल्ला. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतानुसार वेगवेगळा सल्ला कसा देऊ शकते हे समजून घ्यायला आवडेल. हो, इथेच तर कृत्रिम बुद्धिमत्तेची खरी जादू आहे. शेतकरी काय करतो, तर फक्त आपल्या पिकाचं नाव आणि पेरणीची तारीख ॲपमध्ये टाकतो. फक्त एवढंच? हो. यानंतर ॲप त्या भागातील हवामानाचा डेटा, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या वाढीचे टप्पे या सगळ्यांचं विश्लेषण करतं आणि त्या आधारे पिकाच्या प्रत्येक अवस्थेनुसार काय करायला हवं याचा शास्त्रशुद्ध सल्ला देतो. उदाहरणार्थ पिकाला वाढीच्या कोणत्या टप्प्यावर कोणतं खत किती प्रमाणात द्यायचं, पाण्याची गरज कधी आहे, किंवा पुढच्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे तर फवारणी कधी करावी, अशा सूचना वेळेवर मिळतात. अरे वा. म्हणजे हे केवळ एक माहिती देणारं साधन नाही, तर शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची अर्ली वॉर्निंग सिस्टम आहे. अगदी अचूक शब्द वापरलात, अर्ली वॉर्निंग सिस्टीम.
यामुळे त्याचं संभाव्य नुकसान तर वाचतंच, पण मला वाटतं मानसिक ताणही खूप कमी होतो. नक्कीच. आतापर्यंत शेतकरी रिॲक्टिव्ह होता, म्हणजे पिकावर रोग पडल्यावर तो धावपळ करायचा. हो. हे तंत्रज्ञान त्याला प्रोॲक्टिव्ह बनवतं. म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दिसताच ॲप त्याला आगाऊ सूचना देतं आणि त्यावर काय उपाय करायचे हेही सांगतं. म्हणजे अनावश्यक कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचतो. खर्च वाचतो, जमिनीचं आरोग्य टिकून राहतं आणि उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढायला मदत होते. आणि यालाच जोडून मग हवामानाचा अंदाज आणि बाजारभावाची माहिती ही वैशिष्ट्ये येतात, बरोबर? हो. यात काय वेगळं आहे? यात फरक जनरल आणि स्पेसिफिक माहितीचा आहे. इतर ॲप्स जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा हवामान अंदाज देतात, पण हे ॲप स्थानिक पातळीवरचा म्हणजे शेतकऱ्याच्या गावाजवळचा अधिक अचूक अंदाज देण्याचा प्रयत्न करतं. अच्छा, म्हणजे जास्त अचूक. हो, त्यामुळे त्याला कापणी, मळणी किंवा फवारणीसारखी महत्त्वाची कामे कधी करायची याचं नियोजन अधिक प्रभावीपणे करता येतं. आणि बाजारभाव? बाजारभावाची माहिती तर त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करते. आजपर्यंत त्याला दलालाने सांगितलेल्या भावावर विश्वास ठेवावा लागायचा. हो, हे खरंय. आता तो स्वतः राज्यातील कोणत्याही बाजार समितीमधले भाव तपासू शकतो. म्हणजे त्याच्याकडे घासाघीस करण्याची ताकद येते बरोबर. आणि त्याची फसवणूक टळते. हे सगळं ऐकायला खूपच प्रभावी वाटतंय. म्हणजे शेतकऱ्याला माहिती देण्यापासून ते निर्णय घेण्यास मदत करण्यापर्यंत आणि त्याला बाजाराशी जोडण्यापर्यंत हे ॲप एक संपूर्ण परिसंस्था, एक इकोसिस्टम तयार करण्याचा प्रयत्न करतंय असं दिसतंय. हे सगळं कागदावर खूप छान दिसतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आहे. सगळ्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसतात किंवा डिजिटल साक्षरता कमी असते. ही आव्हानं नाहीत का? ॲप यावर कशी मात करणार आहे? हा अत्यंत महत्त्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. ही आव्हानं खरी आहेत आणि ती दुर्लक्षून चालणार नाहीत. आता याबद्दल स्रोतांमध्ये काही गोष्टी नमूद केल्या आहेत, जसं की हे ॲप कमी इंटरनेट स्पीडवरही चालेल अशा पद्धतीने डिझाईन केलं जातंय. ओके. काही महत्त्वाची माहिती ऑफलाईन उपलब्ध करून देण्याचाही विचार आहे. पण त्याहून महत्त्वाचं काय, तर केवळ ॲप देऊन सरकारची जबाबदारी संपत नाही. बरोबर. यासाठी गाव पातळीवर कृषीसखी किंवा गट प्रवर्तकांच्या मदतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल. म्हणजे प्रत्यक्ष मदत करावी लागेल. हो, एका कुटुंबात जरी एका व्यक्तीकडे स्मार्टफोन असला तरी त्याला ॲप कसं वापरायचं हे शिकवून संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा मिळवून देता येईल. अडचणी येतील, पण प्रयत्न करावे लागतील. आपण हे समजून घ्यायला हवं की हे ॲप म्हणजे काही जादूची कांडी नाही की फिरवली आणि सगळ्या समस्या सुटल्या. नाही, अर्थातच नाही. हे एक साधन आहे. या साधनाचा प्रभावी वापर तेव्हाच होईल जेव्हा तांत्रिक सोयीसुविधा, प्रशिक्षण आणि एक विश्वासार्ह धोरण यांची जोड त्याला मिळेल. पण यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे या ॲपमधलं दुतर्फी संवाद. म्हणजे शेतकरी याला प्रश्न विचारू शकतो, आपला अभिप्राय म्हणजे फीडबॅक देऊ शकतो. त्यामुळे हे ॲप असं नाही की एकदा बनवलं आणि सोडून दिलं. अच्छा, ते अपडेट होत राहील. हो, हे एक जिवंत साधन आहे. ते शेतकऱ्यांच्या अनुभवातून सतत शिकत राहील आणि स्वतःला अधिक चांगलं बनवत जाईल. म्हणजे शेतकऱ्याला केवळ माहितीचा ग्राहक न बनवता त्याला या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग बनवण्याचा प्रयत्न आहे. अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण याला मोठ्या चित्रात पाहतो तेव्हा लक्षात येतं की याचा मुख्य उद्देश शेतकऱ्याला सक्षम करणे आहे. माहितीच्या आधारावर निर्णय घेणारा शेतकरी हा केवळ एक शेतकरी राहत नाही, तो एक उद्योजक बनतो. तो आपल्या शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहू लागतो. हो, जिथे धोका कमी आणि नफा जास्त कसा होईल यावर त्याचा भर असतो. या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो बरं का. या ॲपची खरी कसोटी केवळ त्याची वैशिष्ट्ये किंवा तंत्रज्ञान नसेल. त्याची खरी कसोटी ही असेल की ते शेतकऱ्यांचा एक जोडलेला आणि माहितीपूर्ण समुदाय कसा तयार करते. समुदाय. हो, जरा कल्पना करा, जेव्हा लाखो शेतकरी या एकाच व्यासपीठावर येऊन आपले अनुभव, आपल्या यशोगाथा आणि आपल्या चुकांबद्दल बोलू लागतील तेव्हा काय होईल? कदाचित त्यातूनच आपल्याला शेतीतल्या अनेक जुन्या समस्यांवर नवीन आणि सामूहिक उत्तरं सापडतील. आणि सरकारसाठी सुद्धा हा डेटा खूप महत्त्वाचा ठरू शकतो. नक्कीच. जेव्हा हाच डेटा सरकारला धोरणं ठरवण्यासाठी रिअल टाईममध्ये मिळू लागेल, तेव्हा कदाचित योजना कागदावर न राहता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या गरजेनुसार तयार होतील. तंत्रज्ञानाचा हा असा वापर खऱ्या अर्थाने महाविस्तार घडवू शकतो. महाविस्तार AI ॲपच्या या सखोल आणि चौफेर विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. निश्चितच हा केवळ एका ॲपचा नाही, तर भविष्यातील शेतीच्या एका नव्या शक्यतेचा आढावा होता.